ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्तिं गद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। ओम निरूपण कोण कोण करून दे कसं आहे आपण फक्त ते झालं पाहिजे। कोणा कोणीतरी असलं तर समजा कोणी जरी आलं नसलं असं काहीतरी प्रसंग कधी जरी घडला तर ग्रंथ उघडायचा दोन शब्द वाचायचे ठेवायचे पण अखंड चालला अखंड नाही एक जनरली बोलतोय जे करताय ते उत्तमच करताय आणि मग कसं होतंय कोणी जर आपल्याला जाणकार असेल वक्ता असेल त्यांना बसवायचे हे एक नवीन हॅबिट त्यांना काय हॅबिटची सवय लावा जेणेकरून प्रत्येकाचं जरा जरा काही ना काहीतरी थोडं थोडं कळत जातं। आपला जो सूक्ष्म अहंकार असतो ना तो कमी झाला पाहिजे। ग्रंथ म्हणा देवाजवळ येणं सगळ्यालाच एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्यातला मीपणा गेला पाहिजे। मी कुटुंबातला गेला म्हणजे आता तुमचे बऱ्यापैकी सगळ्यांचं सारखंच आहे तुमच्या मला लेडीज वर्ग जरा आल्या जरा त्यांना पण बोलायचं होतं की पहिल्या घराच्या खुर्च्या तुमच्या खाली व्हायला पाहिजे आणि जिथे यायला पाहिजे तिथे देवाच्या दरबारात तुमची खुर्ची पडायला पाहिजे तिथं तुमचा हुद्दा वाढायला पाहिजे ना। आता बास तिथं किती करणार आहे आता जिकडे जायचं ज्या धामाकडे जायचं तिकडे जरा बघूया की काय जिथं राहायचं आम्हाला कोण राहायचं असं तर सांगावं म्हणतं पण आता त्यातला मीपणा कमी करायचा आणि माझ्यातला मीपणा वाढवायचा तो ईश्वरीय मीपणा वाढवा। मी आता नाहीये मी आहे पण त्याचा आहे त्याचा मी वाढवायचा माझ्यातला मी हळूहळू कमी करायचा आणि साक्षीत्वाला ठेवायचं। आता आजपासून एवढा निश्चय करायचा की मी घरातला पाहुणा आहे पाहुणा म्हणूनच पाणी प्यायचं। तुम्ही बोलली वर्गा बोलला होय मला काय कळत नाही मी जगातला सगळ्यात मोठा आडगा आणि पाहुण्यासारख्या राहायची मी इथला नव्हच त्यामुळे तुम्हाला सुख आणि दुःख दोन्हीची कटणार आहे। कुणी काय बोललं ती कटणार माझी घ्यायलाच काय की पोटाला मिळाले औषध पाण्याला मिळाले हेच म्हणा पोरं कशी काय काढलं त्यांचं संस्कार कुणाचं काय आहे त्यांच्याबरोबर ईश्वरानं का काढलं की तुझी तू बघून घे माझा संसार आता ईश्वराचा संसार असं जोपर्यंत माहित नाही आमचं गुरु सांगायचं तुमच्या पुढच्या घरातल्या निघत नाही हे तुमचं दुःखाचं कारण झालं की आता बास तिकडे जायची वेळ आली आणि अजून पण आमच्यातलं मी पण आहे म्हटल्यानंतर दुःखाचं हेच आपण शिकायचं आणि काय करायचं थोडं थोडं निरूपण करायचं तोडकं मोडकं काय असतं शब्द देवाचेच आहेत ना काय सुद्धा नाही तो घेतोय आपल्या पोटात काय घ्यायचं नाही काय नाही जे काय होईल त्याला साक्षीत्व ठेवलेलं आता आपल्यातले आपल्याला चर्चा करायची बोलायचं बोलणं ही मनातलं निघतंय तिथं नाही काढायचं कुठं काढायचं आणि कुणाला घ्यायचं त्याला त्या बाबाला आपल्या कशाला घ्यायचं वाईट करताना घ्यावं चांगलं करताना कशाला घ्यायचं काही सुद्धा अपराध हे प्रवासातील आक्रोश असा आहे का समुद्राने द्वारका बुडवली समुद्राने द्वारका बुडवली श्रीकृष्ण द्वारकेला सोडून जातात समुद्राने द्वारका क्षण न लावता बुडवून टाकली तेव्हा सारे लोक आहा करीत पळाले सारी द्वारका समुद्राने बुडवली परंतु भगवंताचे स्थान मात्र कायम राखले कारण पाताळातून तो कुश निर्दालन करण्याकरिता आला होता। भगवंताचे स्थान मात्र समुद्रात बुडवले नाही कारण तेथे श्रीकृष्णाचे सन्निधान नित्य फलद्रूप असते ज्याचे स्मरण करतात सर्व पातकाचा नाश होतो आणि सर्व मंगलांचे जे अधिष्ठान ते श्रीहरीचे स्थान मात्र उरलेले आहे। त्या द्वारकेमध्ये अद्यापही श्रीकृष्णाची पूजा होत असते। महाराज परीक्षिती ते अधोक्षताचे जागृत स्थान होय। समुद्राने द्वारका बुडवली आता समुद्राने द्वारका बुडली श्रीकृष्णासारखं आपलं अस्तित्व पाहिजे श्रीकृष्णाकडनं काय शिकायचं छोटी छोटी गोष्ट आहे
ते आपल्याला कळण्यासाठी पाठवलेलं ईश्वराने. ईश्वराने ते जगून दाखवलेलं आहे. ईश्वर फक्त साक्षीत्वासाठी नाहीये, आला गेला कुणाचं काय करणार असं नाहीये. ईश्वरानं एक मॉड्यूल तयार केले. मॉड्यूल म्हणजे काय समजलं की एक अशी घटना करून ठेवली की त्याच्याद्वारे आपल्याला कायम प्रेरणा मिळत राहतं. द्वारका बनवली म्हणजे काय, चष्माचं कान बदलून घ्या, नाही तर डोळ्याला त्रास नाही, बदलून घ्या, नाहीतर आता तो काढाच ना, तुम्हाला बरोबर प्रॉब्लेम नाही. जे जे त्रासदायक आहे विषयासारखं सोडायचं त्या क्षणी. सुटलं म्हणजे माझा संबंध सुटला, कशातही अडकायचं नाही. अध्यात्म हे मी काय सांगतो, येरा का बघायचं काम नाही. कुणाचं काम आहे, इथं लागतो जातीचा. जात कुणाच्या आहे, अंतरातल्या साक्षीत्वाची, प्रेमाची. श्रीकृष्णाने बोललं आपलं आपल्या बरोबर हे सगळं तयार करायचं, जे जे चांगलं आहे ते. आपण गेल्यानंतर श्रीकृष्ण गेल्यानंतर द्वारका पण बुडाली. म्हणजे मी आहे ना राजासारखं करणार, मी काय ना मी प्रेमानच वागणार, मी आहे ना इथं काय करणार, एकदम छानस तुमदार असं घर तयार करणार, लोकांच्यावर प्रेम करणार, मी आहे. ईश्वरानं मला इथं धाडलंय ना, तर मी हे सगळं करणार. माझ्या पश्चात काय होईल ते होईल, मी त्याचा विचार करणार. श्रीकृष्ण गेला द्वारकाही बुडाली. म्हणजे त्याच्यावर आम्हाला काय शिकायला, तुम्हाला काय वाटतं काय शिकायला? की श्रीकृष्ण गेला त्याच्याबरोबर त्याचं वैभव पण गेलं. कुठलं वैभव, भौतिक वैभव. म्हणजे तो राजासारखा आला, राजासारखा गेला की मग आपण 60 पिढ्यांचा विचार करतो. तुमच्यानंतर ते राहणार आहे का, तुमच्याबरोबर गेलं ते काय आहे पुढची ते माहिती आहे काय. मग आपल्या बरोबर जे जे आपल्याला योग्य वाटतं ते सगळं करायचं आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या परमेश्वराला सोडायच्या. मुळात तुम्ही एकदा परमेश्वराला समर्पित झाला, मुळात मी हनुमंतांचा आहे, मी रामाचा आहे, तुमचं अस्तित्व आहे, तुमचं दुःख पण नाही, तुमची प्रॉपर्टी तुमची पोरं नाही, सुखाला कारण नाही, दुखाला कारण नाही, एकच आहे. एकदा समर्पण झालं ना की बाकी काही उरत नाही. इंद्रप्रस्थास प्रयाण. समुद्रात द्वारका बुडाल्यानंतर उरलेल्या त्या साऱ्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. यादव वंशातील राज्यकर्ता म्हणून त्याने वज्राला राज्याभिषेक केला. अनिरुद्धाचा पुत्र हाच यादव वंशातील राज्याचा वारसा म्हणून त्याला राज्याभिषेक करून वीर अर्जुन त्वरेने धर्माकडे जाण्यास निघाला. त्या अर्जुनाने श्रीकृष्ण सुधामाला गेल्याचे व समुद्राने द्वारका बुडवल्याचे वृत्त धर्माला सांगितले. तेव्हा हे परीक्षिती, तुला राज्य देऊन ते निर्याणीच्या मार्गाला लागले. श्रीकृष्ण निर्धामाला गेला. हे 1 तास कुंतीने तेथेच प्राण सोडला व द्रौपदीसह 5ही पांडव महापंथाने निघाले. बघा कोणी प्राण सोडला, कुंतीने तिथेच प्राण सोडला, आईने. ईश्वर कोण आहे, प्राण आहे ना, आत्मा आहे. ईश्वर गेल्यानंतर त्याच्या बरोबर हे सगळे जे कोण होते त्यातला अटॅक झाला. लक्षात घ्या, आता आपण बघतो अवतार होतात, याचा अवतार आला, त्याचा अवतार आला, ऐकतो आपण. त्यांचे धर्मग्रंथ आपण वाचतो, जसं की गुरुचरित्र पारायण त्यांचं. त्याच शिष्यांना काय ते प्रसन्न झाले, आम्हाला तुम्हाला सर्वसामान्यांना काय झालं. म्हणजे श्रीकृष्ण बरोबर अर्जुनालाच का प्रसन्न होऊन गीता सांगितली. स्वतःचं अस्तित्व म्हणजे स्वतःचं जे काय पूर्ण ईश्वरीयत्व सांगितलं. विचार कधी केलाय का, समोर जे काय होतं त्याचं चिंतन करायचं. तुम्ही त्याचं चिंतन केलं की आपण मीची माझी व्यालो. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, मीची माझी व्यालो, माझ्यातून मी व्यालो म्हणजे मी तोच आहे. मला आता नवीन मी का आलो, मी तिथंच आहे. सगळी तर मला तोच तुकाराम म्हणून बघताय. काय बदललं, काय बदललं, आता मला नवीन कोण प्राप्त झाला, जो दैवी आहे. आता मला खरं काय विषयाला हे जे काय विषय आहे त्याला विषयासारखं मी त्यागल्यानंतर जे खराय ते उरलं ना. खराय ते उरल्यानंतर मी आता जगाकडे बघायला आणि फक्त सगळ्यांच्या प्रेम करायचं, कारण की मी कधी पण करू शकतो. खरं जे काय आहे ते तुम्ही करू शकता. मग कुणाची निंदा करत नाही, कुणाची उगाच स्तुती करत नाही. माझ्या फायद्यासाठी मी उगाच कुणाच्या समोर लालबतेपणा करणार त्याचा आहे माझं. म्हणून ईश्वराचा अवतार येशू ख्रिस्तान काय म्हणजे मी ईश्वराचा पुत्र आहे, तुम्ही आम्ही नाही काय. आपली सगळे ईश्वराचे पुत्रच आहोत ना, ईश्वराचे आहोत. मग धार गुरु कोण म्हणले, येशू ख्रिस्त. तिथेच हिमालयावर 12 वर्ष त्यांनी साधना केल्या. मग येशू कुणाचा आहे, आमचा आहे काय त्या परदेशवाल्यांचा आहे, कुणाचा आहे आपल्याला माहित नाही. हे ज्ञानानं जाणून घेतलं पाहिजे. साधना झाल्या हिमालयात, येशू कुणाचा झाला. प्रत्येक जो येतोय ना हे कर्म मार्गाचा
महाकर्म, त्याला कन्सेप्टच वेगळे, त्याच्यामध्ये आता लगेच जायचं नाही. पण तो तिकडे जाऊन ते काम करण्यासाठी जन्म झालेला असतो. मग ते साधा व्हायरस कोरोना का, प्रत्येकाचं काहीतरी काम आहे. तो जीव आहे ना, धाडणे कुणाच्यात नाला. चिंतनीय विषय, कुठला पण विषय घ्यायचा, चिंतन करायचं, चिंतन मनन केलं की आपण त्याच्यातच होतो, तिथंच राहतो. मीची माझी काय आपल्याला कळतं आणि आपण आनंदी राहतो, आपण त्या गोष्टीला पकडत नाही. मग आता अर्जुन जे जे श्रीकृष्णाबरोबर आले ते श्रीकृष्णाबरोबरच गेले. व द्रौपदीचे पाचही पांडव महापंथाने निघाले. असा जो देवादिदेव सर्वेश्वर, ज्याचे मच्छ कुर्मादी अवतार व जन्म कर्मादी नाना चरित्रे जे कोणी गातात ते पवित्र व पुण्यराशी हो. त्या चरित्राचे खरोखर श्रद्धेने गायन केले असता प्रयागादी सर्व तीर्था नाही पवित्रपणा येईल. ही परीक्षिती श्रद्धायुक्त हरी कीर्तन केले असता त्याच्या पावित्र्यासारखे पवित्र दुसरे काहीच नाही, असे मी तुझी शपथ घेऊन सांगतो. रामाचं चिंतन केलं की तुम्ही रामाच्या फ्रिक्वेन्सीला लागतात, म्हणजे रामाच्या ऊर्जेला लागतात. कृष्णाचं केला तर कृष्णाच्या लागतात. राम खूप पवित्र होता, इतका पवित्र, इतकी पवित्र एनर्जी आहे की तुम्हाला लवकर राम प्राप्त होणार. कारण की पवित्र काय आता कलियुगामध्ये तर महाकली का, कारण की ती इतकी पवित्र ऊर्जा आहे. मग तुम्हाला तसं पट्टीचं प्लेअरच व्हायला राम 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 म्हणताय, वेळ लागला. पण तेच हनुमंताकडे गेला तुम्हाला राम लगेच कनेक्ट होणार, हनुमंत प्राप्त होणारच नाही. मग जे तुमच्या जवळ समोर आहे की नाही ते चटकन करून घ्या. हे कोण शिकवतं? परमेश्वराजवळ जो पण येत नाही तो पण कळत नाही. मग आपण जो पण कळत नाही, म्हणजे आता समजा जो इथनं कोल्हापूरला जाऊन आलाय किंवा सारखं जातो येतोय, त्याला तुम्ही विचारला की कसं जायचं, तर तुम्ही इकडे रांगोळीला, इकडं इचलकरंजीला आहे, कोणीकडे इकडे तिकडे फिरकत बसणार नाही हो. त्यानं सांगितलेलं वाटून इथनं तिथं, तिथनं खूण सांगितलं तिथं जायचं, तिथनं खूण सांगितलं तिथं जायचं. हे साधू संतांनी केले, तेच म्हणजे ग्रंथ. ह्यातनं तुम्ही गेला असा की नाही तुम्हाला लवकर जवळ जाता येईल ईश्वराजवळ. मग आता ईश्वर तर कसा ओळखायचा? कोणी त्या हत्तीसारखा ईश्वर, कोणी सोंडला पकडला तर मऊ लागलं तर ईश्वर मऊ आहे. कोणी पायाला पकडलं खुडधुड आहे, ईश्वर कसा आहे? खुडधुड आहे. मग त्याचा धर्म, त्याचा पंथ निर्माण झाला. कोण तर म्हणला कोण खुडधुड आहे. कोण शिफ्टील धरलं, ईश्वर कसा आहे? की असा आहे. म्हणून ईश्वराचे नाना रूप, नाना पंथ. ईश्वर म्हणतो तुम्ही कसं बोला, येणार समोर शेवटी माझ्याकडे आहे. तुमच्या समोर जे काय आहे ते सत्य आहे, वास्तव आहे. महत्वाचा विषय आहे की तुम्ही समर्पित किती होत आहे, तुमचं प्रेम किती आहे, तुमची श्रद्धा किती, हा विषय. आणि तीच श्रद्धा तुम्हाला तारणार आहे. म्हणजे असं काय होणार आहे, तुम्हाला चिंतन करायला होणार आहे, मनन करायला होणार आहे. मग शेवटच्या काळी तुम्हाला तेच नाव घेत असताना जर तुमचा जठराग्नी चांगला असेल तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते. मुक्ती जठराग्नी प्रतीक पाहिजे, कोण? गीता सांग. आणि तोंडामध्ये ईश्वराचं नाव पाहिजे. त्या तुम्ही चिंतन हरणाचं झालं रे झालं, तुमचा जन्म हरणार गेला. ते ह्याच्यासारखं काम करते बघा, कुणासारखं? रेडिओ सारखं काम करते. फ्रिक्वेन्सी ट्यून झाली म्हणजे काय? रेडिओ आहे की बघितलाय सगळ्यांनी. रेडिओचं जरा उगाच फिरवलं की जरा टाटा दोन टच झाला तर ते चॅनल लागते 92.7. हे आकाशवाणी आहे, हे टोमॅटो FM. तसं तुमचं आपलं सगळ्यांचं होतं. आणि जीव तिथून निघायला कमीत कमी न वाटलं. हे आता चिंतन आतापासून करायला नको, किंवा ऊर्जा क्लीन करायला पाहिजे असं नको. आता तर बसायचं विषय साधना होत नाही, झालं गेलं विसरून जावा. पण आता तर तुम्ही 24 तास नामस्मरण करा, देवा मला तू शरण घे. आणि तोच कृपादृष्टी केल्याशिवाय आपली काही गती नाही आहे. आजपर्यंत नाना प्रकारचे भोग भोगले, नाना प्रकारच्या गोष्टी केल्या, कधी 1 नंबर केल्या, 2 नंबर केल्या, लिंबू टिंबू पण केला तर माहिती. पण आता तू शरण घेताना तू सगळं विचार सगळं करणार. तुम्ही आजपर्यंत कुणाला जरी बोलला असला तरी मग तर ते कर्म जाळण्याचं काम मात्र ईश्वर करू शकतो. त्याला अभ्यास करणं गरजेचं. त्या चरित्राचे खरोखर श्रद्धेने गायन केले असता प्रयागाचे सर्व तीर्थ नाही पवित्रपणा येईल. तर प्रयागाचे म्हणाले ते कृष्ण, ते जे नाम आहे ते नाम सर्वश्रेष्ठ आहे. राम नाम घ्या, कृष्ण नाम घ्या, हे हनुमंत नाम घ्या, ही जी नामं आहेत
हीच सर्वश्रेष्ठ. या नामांतूनच तुम्हाला मुक्ती आहे. राम 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 म्हटलं तर रामातच मुक्ती आहे. पण काल का परवा दिवशी माझ्या वाचनात येऊन गेलं, वाचनात ऐकण्यात की राम म्हणतात कुणाला, हनुमंताला, की काय श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ काय, माझं नाम. हनुमंत काय म्हणतात ना, काय तुमचं नाम कोण काय स्वतः हनुमंत म्हणतात. रामापेक्षा रामबाण सगळ्यांच्यावर चालतो. एक घटना घडते जाता जाता सांगतो. आणि मारत्यात बाण स्वतः राम. कुणाला मारत्यात, एक ऋषी असतात आणि ऋषी खूप प्रेम करत असतात. ऋषी प्रसन्न होतात राम, आणि राम तो ऋषी द्वेष करत असतोय रामांचा, सॉरी हनुमंतांचा. कारण की सगळ्यात जास्त हनुमंत पण रामावर प्रेम करतात, राम पण 100%, 100% सगळं प्रेम कुणावर प्रेम करत असतात, हनुमंतात. कारण समर्पणच तेवढी, भक्तीच तेवढी हो. बरोबर काय, लढीवाळपणा गोंडसपणा सगळं सोडून आल्याला ते बा कडीवर घेणारच की राव. बरोबर आहे. आणि तिने म्हणतात की माग, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे, खरंच देणार काय. अरे रामाचे शब्द आहे, माग तुला काय कर. हनुमंताचं वध कर आणि मी फक्त बाण सुरू शकतो, वध होईल की नाही. अहो राम बाणावर माझा विश्वास आहे ना, ठीक आहे. गोडच मग जरा टेन्शन येतेच सोडा. भगवान जरी असलं, किती जरी असलं तर आपलं काय बघत ठीक. आजपर्यंतची स्टे आहे, रामबाण कधीच फेल गेला, पण त्यावेळी स्वतः भगवंत राम राम. कोण, हनुमंत भगवान. हनुमंत काय म्हणत असत्या, राम राम. बाण येतोय परत फिरतो. राम म्हणतात का बघ, सोडायचं मी काम केलं गेली, त्याला लागला नाही, त्याला मी काय करायचं. मग ते म्हणतो पार्शलिटी. राम आणि रामाचा बाण कुणावरती काय करणार नाही, पार्शलिटी. म्हणजे त्याला काय म्हणतात, झुकाव कधीच करणार नाही. जे समोर आहे ते सगळं स्पष्ट आहे, मी काय करू शकत नाही. कारण की माझ्यापेक्षा त्या नामातच एवढी श्रेष्ठत्व आहे. मग काल तुम्हाला येऊन पकडून नेईल आधीमध्ये, हा तुमची वेळ आली, जावा, पुढचा जन्म चांगला होईल. पुढचा जन्म सगळ्यांना परत आहे, छानसा जन्म घ्या, त्याच्यात अजून परत साधना करा, चांगली संतती निर्माण होईल, चांगलं होईल. आता परत आता एवढे सगळे दोष गुण आपण पुढे जाऊया ना, त्यातनं काहीतरी नवीन मार्ग काढूया. हे होणार आहे सगळं. मी जे काय बोलतोय परमेश्वराच्या दारात बोलतोय. परत चांगल्यांना सगळ्यांचे जन्म मिळायचे असेल तर आता काच सोडू नका. काच जरा बंद करा. ती असू दे चालू, पण ती करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर ही पण येऊन दे, जमल कसं येऊ दे, जेवढं करता येईल तेवढं करा. जेवतोय हे काय आवडत आहे तुमचं, जो आवडीचा परमेश्वर आहे सगळं त्याच्याजवळ पोचत. हार करायला, वैरण करायला, जॉब करायला, भांड्या घासायला, भाकरी करायला, कपडे धुवायला, काय त्याला म्हणतात. आणि अंतःकरणात आपल्या हृदयामध्ये त्याचं वास, त्याचं चित्र बघा, त्याच्यावर प्रेम करा. प्रेमाला एवढं कमी समजायचं. ईश्वराप्रेम घेऊन एकच गोष्ट आहे तुमचं प्रेम, हिरवी काम आणि आनंदी. ती श्रद्धा कशी असावी बघा. असे म्हणशील तर हे परीक्षिती, जे कीर्तनाच्या वैभवाने बेहोश होऊन श्रीहरीचे चरित्र भक्तिभावाने गाण्याकरता पतंगाप्रमाणे धाव घेतो, त्याचे नाव श्रद्धा. वा, मस्त आहे. ही श्रद्धा कशी असावी असे म्हणतील तर हे परीक्षिती, जे कीर्तनाच्या वैभवाने बेहोश होऊन, बेहोश व्हायच्या कीर्तनामध्ये. कसं व्हायचं, बेहोश, विसरलं पाहिजे आपण. अहो देवाचं नाव घेताना डोळ्यात पाणी येत नाही, काय तुमची श्रद्धा. उगाच यायचं, टॉय टॉय करायचं, त्याला वाजवायचं आणि जायचं निघून, याला श्रद्धा म्हणायचं काय. काय तुमच्या अंतःकरणात प्रेम आहे त्याच्याबद्दल. आसक्ती, आसक्ती आता त्या प्रपंचावर लावल्या तसं ईश्वरावर लावा की. जे जे आपल्या प्रपंचाला चांगलं करण्यासाठी आजपर्यंत धडपडलो ते ईश्वरासाठी करा. बघू, अहो एक पाऊल टाका नुसता. अहो त्याला काय लय लागत नाही. ह्याच्यात येऊन गेलंय बघा, ज्ञानेश्वरीमध्ये, पाणी जरी दिला असा प्रेमानं तर उड्या मारतो ईश्वर. भगवंत उड्या मारतोय, माझ्या भक्तानं पाणी दिला. अहो एक फुल द्या, पान द्या, काय म्हणाल, एक पान द्या, फुल द्या, काय लागत. अहो त्याच सगळं आहे, तुम्ही काय देणार. तुमचा मी पण त्यात अडवला, एवढं
पोटीचं संडास मांडून ते आलतो काय बोलायचं. मी इथे परमेश्वराला इथे विठ्ठल मंदिराला दान केलं नाही आहे पाहिजे, पण लोकांसाठी ते गोडवा घालवण्यासाठी नाही आहे. अरे त्याच आहे, तू कोण देणार? अहो ह्या तिकडचं दान या कानाचं, या डोळ्याचं दान या डोळ्याला करता का म्हणून, या हाताचं दान या हाताला करता का म्हणून, याला म्हणायचं दान. दान कशाला म्हणायचं? जे कळते ते ध्यान कसं, ती प्रसिद्धी झाली, मग देव म्हणला नाही तुला एवढी प्रसिद्धी मिळालं, मॅटर नील पुण्य भिन्न आता विसरा. कारण ती प्रसिद्धीसाठी खेळ केलायस नाही हो, मग पुण्याचा बाजार कुठला आणलायस? परमेश्वर लय चॅप्टर तू कोणाच्या हातात लागल माणसाने कधीच लागणार. ती श्रद्धा कशी असावी असे म्हणशील तर हे परीक्षिती, जे कीर्तनाच्या वैभवाने बेहोश होऊन श्रीहरीचे चरित्र भक्तिभावाने गाण्याकरिता पतंगाप्रमाणे धाव घेतो, त्याचे नाव श्रद्धा. परमेश्वराने आपल्या लीलेने जरी नाना प्रकारचे अवतार धारण केले आहेत, तरी त्यात श्रीराम श्रीकृष्ण यांची चरित्रे अत्यंत पवित्र आहेत. सरळ सांगितले, श्रीराम आणि श्रीकृष्ण. रावण हा राक्षस कुळातला, पण तो जातीचा शुद्ध ब्राह्मण होता. एक शब्द घेतला की त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. ब्राह्मण, मग ब्राह्मणचं सॉरी रावण हा ब्राह्मण होता, मग चुकलं काय? कर्म. अहो आपण परमेश्वरासाठी काय करतो? चला, रावण तुम्ही एवढा बाद म्हणत होता सगळी, बघा समजून घ्यायचं, समजून घ्यायचं. मला जे जाणवलंय ते सांगतोय, चुकलं तर लगेच सांगायचं नाही, मग तुमचं काहीतरी हे होतंय हे असं आहे का विचारायचं. इथं जरी बसला असलं, कोणी जरी बसला असला, त्याला सगळं येतं असंही नाहीये, पण त्याचे काय अनुभव असते, तो सांगत असेल, चुकत असेल तर विचारायला लागेल, शंका निरसन करायची, पुढे जायचं, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. ठीक आहे. आता रावण एवढा खराब होता का नाही? अहो आई धबधबा पडत असतोय आणि आई काय करत असते, त्यात थोडं थोडं पाणी घालत असते पिंडीवर. रावण मध्ये तू काय करायलायस? शिवाला प्रसन्न करावं. मग हे लिंग वगैरे हे असते, त्याला तू का तुझत बसल्यास? तुझा पोरगा साक्षात रावण आहे, 22 वेळा स्वर्गावर राज्य केलाय. देव कुठला कोण आहे हो? तो मग भगवान शिव आहे. आणि ते इथे वाट कुठं कैलासावर कुठं आलं ते तिबेटचे हे थांब आलं यान येते, यानं बसतोय डायरेक्ट कैलासावर. तुम्हाला पुढचं माहित आहे, उचलायला जातो, हाशी अडकतात. ठीक आहे, बाहेर येतो. आता ठीक आहे, सांगतो व्यवस्थित, म्हणजे सगळ्यांना परत एकदा रिपीट करू. शेवटी परमेश्वराचं ते कीर्तनच आहे. मग चढायचं म्हटलं तर चढायचं होत नाही. आता ह्यांना कुठं आता उचलत घेत जाऊ? शेवटी अहंकार आला ना. डायरेक्ट पर्वत उचलूया. पर्वताला हात घालतात, हात घाल्यानंतर सगळं कैलास गळमळायला लागतं. माता म्हणते कोण आहे हा? आणि तुम्ही का करू देताय? लिहिल्या सगळं कळत असते परमेश्वराला, काय बोलत नाही. फक्त जरा उगच पायाचं एक बोट टेकवत जरा, हात आणि 10च्या 10 शिर काय म्हणतात तोंड मुंडकी अडकतात. मग 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 काय होतंय? तो कृंदन करतोय की सोडा मला या हातात. मग शेवटी तो परमेश्वर प्रसन्न होतोय आणि सोडतोय. सोडल्यानंतर आता मात्र त्याला तूच पाहिजे. आता मात्र अहंकार जागा झाला की कोण आहे तो? त्याने रावणाला अडकून टाकला. कोण आहे? मग हळूहळू गायन चालू करतोय, नृत्य चालू करतोय, तरी परमेश्वर प्रसन्न होतो. साक्षात रावणाला पोट फाडून आतड्या बाहेर करतोय, आतड्याचं ते वाद्य तयार करतोय आणि वाद्यानं राग तयार करतोय. तेच तुमच्या वेगवेगळे राग आहेत बघा, ते रावणानं नसलेले. आणि त्या रागाद्वारे परमेश्वराला प्रसन्न करतोय. परमेश्वर खाली यायचा नाही. काय म्हणालोय? आतड्यानं स्वतःच्या आतडे बाहेर काढून आतड्यानं परमेश्वराला वाजवतोय. आणि आपली काय बघते हो? एक केळ ठेवायचंय, जरा साखर ठेवायचंय, आलो बघ परमेश्वरा.
परमेश्वर आलो तुमच्या घरी आहे मी तुमचं कायच मागत नाही, फक्त नाही ते पाहिजे नाही असं नाही आहे. त्या केळाला महत्व आहे, पण तुमचं अंतकरण तिथं द्या हो, तुमचं प्रेम द्या. सगळं तिकडे जे दिलायचं त्यांनी नश्वर आहे, येणार नाही. तिकडे जे दिलायचं त्यांनी एक जरी नाव घेतलायचा त्यांनी पुढल्या जन्मात येणार. तुमच्या चित्ताला चिकटले आहे, पण चित्ताला चिकटूपर्यंत तर नाव घ्या. आणि मग बघा काय चमत्कार घडतो. मग भगवंत म्हणतात, मग भगवान प्रसन्न होतात. असला कॉल फक्त श्रावणासारखा कोणी भक्त आजपर्यंत जन्माला आला नाही. शिवाचा भक्त रावणासारखा अजून असला भक्त झाला ब्राह्मण कुळाचा. फक्त काय झालं, मला ही सगळ्या गोष्टी सांगायच्या कशाला, की त्याला गर्व झाला. त्याच्या पायाखाली ते तुमचं राहू केतू सगळे पायाखाली होते. त्याच्या तो जो पाय होता ना, केतूवरती पाय होता रावणाचा. की आपण पाय ठेवतो, राजा कसं पाय ठेवतो बघा, एक मुंडक्यावर पाय ठेवत होता. त्यामुळे त्याचं बाळ बाकी काही करत नाही. आणि हनुमंत पहिला आक्रमण करतात माहिती काय त्या काय करत नाहीत. राहू उलटा टांगून उलटा टांगलेला असते राहूला, ते सोडवतात आणि तिची दृष्टी फक्त लंकेकडे करतात. काय करतात, त्यांच्या शिफ्टला जा लागते, ते डायरेक्ट लंका पिटतेच त्या दिवशी. कोण तर रावणाची श्रद्धा, हनुमंताची श्रद्धा कुणावर होती, कुणावर होती, श्रद्धा स्थान. कोण पण असू दे, श्रद्धा आणणार आहे आपल्याला. या सगळ्या भवरोगातनं श्रद्धाच पुढे नेणार आहे. कारण की आपल्याला माहित नाही आपला रोगच काय झाला, आपण यात अडकलोय. मी काय म्हणतो बघा, गांडूळ त्या ह्याच्यावर ओलवाय आले उकंड्यावर किंवा त्या गटारात, गांडूळ नाही किडा ठेव, उकंड्यातला किडा ठेव, त्यातनं बाहेर काढायचं झालं आपली पिकत जाईल. आपल्याला हेच खरं वाटून बसले गेले, काय हेच खरं वाटाले, अजून ते खरं कळनाच. काय खरं कळनाच. इथं जरा मग कुठं तर आलं की मग जरा जरा कळायला लागतं, रुचायचं लागतं, मग पटायला लागतं, मग अनुभव यायला लागतो, मग आनंद यायला लागतो. मग ही स्टेजेस आहे. असं म्हणत नाही की एका दिवसाचं एक 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 गोष्टी कळणार आहेत आपल्याला, नाही असेल. चला ते संपायला पण पाहिजे. हे एवढं संपवून टाकू का, नाही याला संपवावं लागेल. नाही मग हे एक पान राहिले, मग उद्या घेणार का तुम्ही? कारण की मी चालू करा, त्यातल्या 2 ओळी घ्या, 2 ओळी घ्यायची आणि तुम्ही वेळ सांगा मला कधी थांबवायचं. हे बोलण्याच्या नादात उगाच कळत नाही किती सांगायचं काय अवघड आहे. तसं संपायला ते संपत नाही म्हणतोय. ते आठवायला मला पण माहिती आहे संपवायचं आहे, पण आता काय करायचं, अवघड येते. सार्थ श्री तुकाराम गाथा वै जोग महाराज सांप्रदायिक अभंग क्रमांक वै हबप देवडीकर पारायण पद्धतीप्रमाणे. आता तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं तसं नाही आहे याच्यात. म्हणजे तुकाराम म्हणजे पहिला अभंग, दुसरा अभंग, तिसरा असं लिहिलेलं असं नाही. त्यांनी काय केल्यात की पारायण पद्धतीप्रमाणे त्यांना कसं योग्य वाटतात अभंग तसे त्यांनी रचलेले. म्हणजे पहिला कुठली कोणते अनुभव अभंग असायला पाहिजे, कोणत्या अनुभवावरती, मग नंतर कुठल्या अभंग पाहिजे, नंतर कुठले अभंग पाहिजे, असं सिस्टीमाद्वारे त्यांनी केलेले आहे. स्टेपल्या प्रमाणात हा केलेले त्यांनी, त्यांना जसं योग्य वाटते, योग्य असेल की नसेल देवाला माहित, पण त्यांनी करण्याचा प्रयत्न केले. कुठलाही ग्रंथ घेत असताना पहिल्या पानापासून चालू करायचं. मग ते काहीतरी लिहिलेलं असलं तरी ते वाचायचं. प्रस्तावना हे ते सोडायचं. तुम्ही आता ह्या ग्रंथ संपवता तर सगळ्यात शेवटच्या इकडच्या पानापर्यंत सगळं घ्यायचं. त्याला काय ते सुरू करतोय ना तसंच. हा ग्रंथ मी भक्तिभावपूर्वक भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पण करीत आहे. दिय
घाईघास. प्रस्तावना. पारायण पद्धतीप्रमाणे अर्थात हबप देवडीकर बुवा यांच्या जुन्या प्रचलित अभंगांच्या पारायणाच्या क्रमाने सर्व अभंग घेऊन आणि वै हबप जोग महाराज यांनी केलेला अर्थ विचारात घेऊन एक नवीन व सुंदर अशी संत तुकाराम महाराजांची पवित्र अभंग गाथा भाविक भक्तांना सादर करताना मला खूप आनंद वाटत आहे. वै जोग महाराज यांची सार्थ तुकाराम गाथा प्रथम 1901 साली प्रकाशित झाली. त्या घटनेला आज बरोबर 108 वर्षे झाली. या काळात मराठी गद्य भाषेची धाटणी पुष्कळशी बदलली आहे. ती लक्षात घेऊन मी वै जोग महाराजांनी दिलेल्या गद्यार्थ्यांचा नव्या दृष्टीने विचार करून वाक्यरचना काळाला अनुकूल करून घेतली आहे. म्हणजे त्याच्यात थोडासा त्यांनी बदल केलाय. तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये थोडासा बदल केलाय. गद्यार्थ सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, हे वाक्य शेवटी न देता अभंगांच्या प्रारंभिक देऊन अगदी थोडक्यात अभंगात कोणता विषय आला आहे ते सूचित केले आहे. त्याच्यात तुकाराम महाराजांच्या या गाथेमध्ये पूर्ण श्रद्धा आहे. फक्त परमेश्वराला आळवलं गेलंय. तुम्हाला जे बघताना कळेल की बाबा परमेश्वराला त्यांनी आळवलेत. कशा कशा कोणत्या कोणत्या पद्धतीने आळवले ते खूप छानपैकी मी वाचले आहे पूर्ण. तसेच वै जोग महाराजांनी अभंगाची अनेक विषयानुसार वर्गवारी केली. ती पारायण पद्धतीत उपयोगाची नाही ते लक्षात घेऊन ती वर्गवारी येथे घेतली नाही केली आहे. अभंगाचा क्रमच बदलला असल्यामुळे वर्गवारीला महत्व उरत नाही. क्रमच बदलला माहिती आहे. प्रत्येक हे जे कार्य चालतं ना हे चालतं देवाच्या दृष्टांतावर. म्हणजे कोणी पण कोणाच्या थोडासा बदल करत नाही ते समाजामध्ये रूढ होऊ शकत. मग आता काळानुरूप त्याच्यामध्ये थोडे थोडे बदल हे होत राहणार. कारण की ते समजायला पण पाहिजेत ना लोकांना. हबप देवडीकर यांच्या पारायण प्रतीत कान्होबांचे काही अभंग व संत तुकाराम यांच्याशी त्यांच्या पत्नीने केलेले कठोर भाषण व महाराजांनी तिची काढलेली समजूत एवढे 52 अभंग समाविष्ट केलेले नसतात. पण ते अभंग 4092 क्रमांकाच्या अभंगानंतर वेगळे छापून कुणीव राहू नये म्हणून तेही सार्थ रूपात समाविष्ट केले आहे. पारायण करताना सलग अभंग वाचता यावेत म्हणून पृष्ठाच्या वरच्या अर्ध्या भागात अभंग मोठ्या टाईपमध्ये छापून पृष्ठाच्या खालच्या भागात तेवढ्याच अभंगांचा अर्थ लहान टाईपमध्ये छापला आहे. शेवटी अभंगांची वर्णानुक्रमानिका 52 अभंगांची वेगळी नामसूची व जोग महाराजांच्या प्रतिनिधीतील सर्व क्षेपक अभंगांची सूची समाविष्ट केलेली आहे. अर्थात हबप देवडीकर बुवांच्या प्रतिक्षेपक अभंग मुळीच दिलेले नाही. हे या ग्रंथात आवर्जून अर्थासह समाविष्ट केले आहे. बऱ्यापैकी सगळं त्यांनी केलं. म्हणतात की तुकाराम महाराजांचे 8-10 हजार जे काय अभंग आहेत तेच फक्त इथे आहेत. बाकीचे अभंग सगळे बुडाले. आणि असं म्हणतात की ते आहेत अजून स्वर्गात सगळेच आहेत. आणि लाखो अभंग आहेत. तुकाराम महाराजांचे किती लाखो अभंग आहेत. त्यातले फक्त आपल्याला एवढेच मिळाले 8-10 हजार काही. परमेश्वराचा खेळ. अशा सर्व अंगाने उपयुक्त ठरणारी अशी ही गाथा मजकडून लिहून घेऊन मुंबई येथील धार्मिक प्रकाशन संस्थेची श्री रवींद्र पेठे यांनी मला प्रभुसेवेची माझे इष्ट दैवत भगवान श्रीकृष्ण यांची सेवा करण्याची मानव दुर्लभ अशी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून वै जोग महाराजांची तुकारामांची गाथा माझ्या वाचनात आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत हे माझे सार्थ ग्रंथ आधीच प्रसिद्ध व लोकप्रिय झाले आहेत. त्यात कलश ग्रंथ म्हणून या गाथेची भर पडली. म्हणजे माझ्या कृतकृत्यतेचा आकार प्राप्त होईल. मनुष्यत्व, मुमुक्षत्व व महापुरुष संशय अर्थात गुरुकृपा या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. आणि साधन चातुष्ठ्यातील भक्तिरेव गरीयसी ही भक्तीची प्राप्ती तर अधिकच दुर्लभ. ही सर्व साधना भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने मज करून घेतात यात संशय नाही. कारण ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचे पाणी हलत नाही सर्वांना विदितच आहे. आता हा समर्पणाचा भाग झाला. हा खूप दोन्ही विषय आहे. ईश्वराच्या इच्छेशिवाय पाणी हलत नाही. आता तिथं जाऊन कोणतं झाडाचं पान आणून या बघू हलते कधी सांगा मला. हलणार कधी. मग आता मला सांगा ईश्वरानं हलवला का तुम्ही हलवला. मग आता इथं तर म्हणलंय वेगळंच काहीतरी. तरी इथं प्रत्येक गोष्टीला चिंतनाची खूप गरज आहे. मग आपल्याला हे कसं चालतंय ईश्वराच्या इच्छेने ते कळत. तोपर्यंत नाही कळत. मग फक्त वाचतोय
त्याच्यावर चिंतन नाही, म्हणत नाही, मग कृतीमध्ये येत नाही. परमेश्वर कृतीमध्ये येत नसल्यामुळे प्रसन्न होत नाही. मग ईश्वराच्या कार्यानुसार कर्मानुसार चालणार कसं? मग मुक्ती आणि गती मिळणार तर लांबचीच गोष्ट आहे. इथं तुम्हाला कर्माचा आधार मात्र दिलाय, सगळं काही प्लॅनिंगच चाललेलं आहे, पण कर्माचा अधिकार मात्र ईश्वरानं दिलेला आहे. तुम्ही जाऊन पान हलवू शकता, पण ते हलणार नव्हतं. आता त्याचं मात्र कर्म पाप आणि फळ तुम्ही भोगा, असा सगळा त्याचा अर्थ. या ग्रंथासाठी ठाणे येथील अक्षय फोटोटाईप यांचे सहकार्य लाभले. या ग्रंथासाठी हबको बाबूराव देवडीकर यांची पुण्याचे सारथी प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली व गीता प्रेसने प्रकाशित केलेली अशा दोन्ही प्रतींचा उपयोग झाला. तसेच मी ज्या प्रकाशन संस्थेशी गेली 30 वर्षे घनिष्ठपणे संबंधित आहे त्या केशव भिकाजी ढवळे या संस्थेची व जोग महाराज यांची सार्थ तुकाराम गाथा संदर्भासाठी उपयोगी ठरली. या सर्व प्रकाशकांचा मी आभारी आहे. किती वाजता तुम्ही आरती घेताय? टायमिंग झाली आमची. ठीक आहे, चाललंय मग आम्ही 5 मिनिट चालेल. हा घेताय, मग आरती घेताय का थांबूया? काय घेऊया? आणि सुरू करा की अध्यायाला सुरू करा. अध्यायाला मग अजून हे सगळे स्किप करून आणि पुढे जायला पाहिजे. सांगितलं काय ऐकूच नाही. अध्याय चालू एक पानते मग अध्याय जायचा आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं अध्यायाला सुरुवात करतो. इथं कितीपर्यंत आले बघा, हे लक्षात ठेवा. 5 नंबर क्रमांक हे सगळे फोटो आहेत, हे पण घ्या. ठीक आहे. सार्थ श्री तुकाराम गाथा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्चित्त झणी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत. वा, किती छान सांगितले बघा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. हे हरी, तुझी साजरी मूर्ती विटेवर उभी आहे. त्या मूर्तीचे चरण सम आहेत, म्हणजे सारखे दोन्ही पाय उभे आहेत. विठ्ठलाची मूर्ती कशी आहे? सारखी आहे ना, सारखी आहे ना, सम आहे. तुझी दृष्टी सम आहे, म्हणजे बाबा इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, बघतोस तर सम, एक सारखं समोर बघतोयस. अशा तुझ्या ठिकाणी माझी वृत्ती सतत स्थिर राहो. माझी वृत्ती तुझ्या कुठं राहो? तुझ्या चरणांच्या वर, तुझ्या पूर्ण अशा मूर्तीवरती. जसं तू बघायलाय, जसा तू आहेस त्या विठ्ठलाच्या मूर्तीवरती राहो. म्हणून मग बघा नंदी कसा बघतोय? कासव असतं का? कासवाचं माहिती आहे का असतं मंदिरामध्ये? का असतं? कासव आपल्या मुलांना फीड म्हणजे आता आई आपल्या बाळांना वाढवण्यासाठी दूध पाजते, तसं ते कासव आहे ना, फक्त डोळ्यानं त्या बाळाला मोठे करते, दृष्टीनं वाढवते. मग आपल्या दृष्टीत किती ताकद आहे बघा. म्हणून संतांच्या दृष्टीत गुरुच्या कृपेमध्ये दृष्टांत जरी झाला, दृष्टी जरी लागली तर त्याचं कल्याण होते म्हणतात बघा. म्हणजे बघा किती आहे. मग ईश्वराच्या दृष्टी आपल्यावर पडावं यासाठी आपण ईश्वराकडे एकटक बघितलं पाहिजे की नाही? मग आपलं कल्याण होईल की नाही? तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरोणी. ब्रह्माचं पद जरी मला मिळालं तरी सुद्धा ते दुःख आहे, मला ते नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते दुष्चित्त झणी जडो देसी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत. जे काय मी कर्म करतोय, जे काय मी धर्म करतोय, जे जे काही सगळं करतोय ते सगळं मला उद्या पतनाला घेऊन जाणार आहे. त्यामुळे ईश्वरा मला फक्त तू हवायस, मला बाकीचं काही नको. आता नये जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेसी प्रीती भाव बरे. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेंदिस. भक्ताला व मनाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात तुला जरी मधुर बोलता येत नसेल तरी हरकत नाही. कुणाला? भगवंताला. देवाने तुला गोड आवाज दिलेला नसला तरी हरकत नाही. तुला आवाज कसा पण मिळून दे, कर्कश असून दे, कसाही आवाज असून दे, त्यासाठी विठ्ठल भुकेलेला नाही. विठ्ठलाला ते आवडत नाही. विठ्ठलाला काय आवडतं तेच विठ्ठलाला हवे असे नाही. अरे तुला रामकृष्ण नाव येत जसे येईल तसे बोल. तुला कसं येते? बोबड्या बोलायला बोल, काम करताना बोल, इकडे तिकडे फिरताना बोल. काय येते? रामकृष्ण हरी बोलता येते की नाही? तेवढं तरी बोल.
देवापाशी तू भक्ती माग, देवाची आवड माग, विश्वास माग, प्रीती माग, भावनेचे बळ माग. आम्ही काय मागतोय देवाकडे? घर पाहिजे, गाडी पाहिजे, लग्न झालं नसेल तर बायको पाहिजे, पोरग्याला चांगला जॉब लागून दे. पण देवाकडे काय मागायचं आहे? काय मागायचं आहे? देवापाशी तू भक्ती माग, मला चांगलं भक्ती करायचं बळ दे. देवाची आवड माग, मला कसं आवडशील, म्हणजे देवा तू मला आवडून घे, मी जसं आहे तसं तू माझ्या चरणात घे. माझा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे. ठीक आहे. विश्वास माग, शेवटी श्रद्धेकडे जाण्याची वाटच आहे विश्वास म्हणजे. प्रीती माग, प्रीती म्हणजेच प्रेम. भावनेचे बळ माग, जी भावना आहे त्या भावनेच्या पाठीमागचं जे बळ आहे ते माग. हे म्हणा, मी एक विचार तुला सांगतो, तो एक भक्तीचा निर्धार दिवसेंदिवस दृढ धरावा. आणि मनाला सांगितलंय तुकाराम महाराजांनी की तू फक्त आता भक्तीचीच कास धर. तू कशाची कास धर? भक्तीचीच कास धर आणि दिवसेंदिवस तू तेच कर, दुसरं काय करू नको. ठीक आहे, हे असंच ठेवतो सर्वसुखी सेवा.